आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2026 भक्ती व कला महोत्सवाचा दुसरा दिवस भक्तिरसामध्ये न्हावून निघाला। प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीत समाज प्रबोधन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। वारकरी संप्रदायातील समृद्ध परंपरा आणि आजच्या काळातील सामाजिक विषयांवरती त्यांनी मार्मिक भाष्य केलंय। या सोहळ्याचं औचित्य साधून वारकरी संप्रदायांमध्ये उल्लेखनीय आणि निस्पृह सेवा बजावणाऱ्या विविध मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। समाजाच्या आध्यात्मिक जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या ह.भ.प. सौ अनिता संतोष पाटील, ज्ञानराज रघुनाथ म्हात्रे, ह.भ.प. श्री शंकर वाघुले, ह.भ.प. श्री महादेव गवाणे, ह.भ.प. बामा होनमाने, ह.भ.प. गबाजी शिंदे, ह.भ.प. मच्छिंद्र उपाळीकर, ह.भ.प. गुलाब शेवाळे या व्यक्तींचा गौरव करून आनंद चॅरिटेबल ट्रस्टने परंपरेचा सन्मान केलाय। जांभळी नाका परिसरातील हे मैदान विठुनामाच्या गजराने आणि भक्तीने दुमदुमून गेले होते। या महोत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणामध्ये मोठी भर पडली आहे। आज चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून हा चैत्र वासंतिक उत्सव, चैत्र नवरात्रोत्सव आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 31 वर्ष साजरा होत आहे आणि त्या वर्षाचं सातत्य राखत असताना देवीचे 9 दिवस इथे भक्ती कलेचा संगम असतो आणि सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन अगदी हा भक्तीचा जो रस आहे त्याचा मनसोक्त असा आस्वाद घेतात। इकडे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं असतं आणि संपूर्ण ठाण्यातील मान्यवर असतील, इतरही जाती धर्माचे असतील, त्यांचा इथे सन्मान केला जातो आणि ठाण्याचे सगळे जे नागरिक आहेत ते या देवीची आतुरतेने वाट बघत असतात। मी तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकर नागरिकांना विनंती करते की या देवीच्या या सगळ्या सोहळ्याला आपण उपस्थिती लावावी आणि या देवीचा आशीर्वाद घ्यावा। भक्तांच्या नवसाला पावणारी अशी देवी आहे आणि खास करून इकडे जो 9 दिवस सातत्य राखत जो कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते, त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करते। प्रथम तर सर्व देवी भक्तांना मनापासून शुभेच्छा। हे गेले गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांची खऱ्या अर्थाने आध्यात्मिक परंपरा ही सन्माननीय विचारे साहेबांच्या माध्यमातून, या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेले 31 वर्ष सातत्याने या इकडे हा उत्सव एवढ्या मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि आपण बघितलं असेल ठाण्यामधील अनेक भाविक या ठिकाणी देवीच्या चरणी आशीर्वाद घ्यायला, नतमस्तक व्हायला इकडे येतात। 9 दिवस सातत्याने वेगवेगळे उपक्रम इकडे राबवले जातात। लहानांपासून वाडवडिलांपर्यंत, मोठमोठ्या तरुणांपर्यंत, ज्येष्ठांपासून सगळ्यांचा मान सन्मान इकडे केला जातो। मी आपल्या माध्यमातून सर्व भक्तांना एकच विनंती करीन की ह्या इथे येऊन खऱ्या अर्थाने अध्यात्माची सात्विकता काय हे जर का अनुभवायचं असेल तर या देवी चरणी येऊन नतमस्तक व्हा आणि मनापासून या सगळ्यांना आशीर्वाद मिळो, सगळ्यांचं आयुष्य हे निरोगी राहो अशी या देवी चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।